व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, कारण पैशासाठी माणसं कशी विकली जात आहेत हे याचं उत्तम उदाहरण आहे. कारण कोल्हापुरात महादेवी हत्तीने वंतानामधून परत आणण्यासाठी कोल्हापूरकर जीवाचं अगदी रान करत आहेत. कोल्हापूरच नाही तर आसपास असणाऱ्या सांगली आणि सातारा इथून सुद्धा त्यांना प्रतिसाद मिळत आहे. जिओ आणि अंबानीवरती त्यांचा अगदी रोष त्यांनी व्यक्त करत आहेत. तिथल्या मठाधिपतींची जर अवस्था आपण पाहिली तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाही. तिथल्या महिलांच्या, बालांच्या आणि वृद्धांच्या सुद्धा डोळ्यातल्या अश्रू थांबत नाहीत. ती माणसं रस्त्यावर उतरलेत. 54 किलोमीटर अंतराचा असा मोर्चा त्यांनी काढलाय. पण हा मोर्चा काहीतरी राजकीय स्टंट आहे असं काही जणांना वाटते. आणि ते का वाटते? कारण अंबानीने दिलेल्या तुकड्यावरती त्यांना विश्वास आलाय आणि अंबानीला खुश करण्यासाठी ते आपण त्याच्याकडून तुकडं घेतलेत. आपण त्याचे पैसे खाल्ले, मग त्याची चाटली तर पाहिजे. मग चाटायची किती ह्याचं सुद्धा प्रमाण असते. पण असं काय की बूट सुद्धा त्यांनी चाटून खाल्ले, एवढं चाटायचं प्रमाण आता वाढलंय. आणि त्यामध्ये भर झाली ती म्हणजे हिंदुस्थानी भाऊची. आता हिंदुस्थानी भाऊ म्हणजे नेमका कोण हे मला माहित नव्हतं. त्याला कधीतरी मी फक्त कुठल्या तरी मीम्स मध्ये खेकसताना बघत होतं. ईडी माणसं ईड्यासारखं कसं हसतात तसं ते हसायचा. पण नंतर मी त्याची पूर्ण हिस्ट्री काढली तर फक्त बाबा म्हणजे शिव्याचं भंडार. शिव्या देण्याचं शिवाय दुसरं काय नाही. एखाद्याच्या आईच्या बहिणीचा उद्धार करायचा एवढंच त्याला माहिती. मग ह्याला आई बहीण नाहीत का? हा आकाशातनं पडलाय का? काय माहिती, पडला पण असेल. कारण आया दुसऱ्यांच्या आया म्हणजे याला आयाच वाटत नाही, दुसऱ्यांच्या बहिणी म्हणजे याला बहिणी वाटत नाही. आणि माझी हीच भाषा असू दे सांगतोय. बरं बाबा तुझी भाषा तशी असू दे, असतात काय गटारीतल्या किड्यांची भाषा तशीच असते, आपण तसं समजू. पण तू जय श्रीराम म्हणतोयस रे बाबा, त्याचं काय करायचं? ज्या कपाळावरती टिळा लावतोय आणि तू जय श्रीराम म्हणतोय आणि तुझ्या तोंडनं अशी भाषा, अरे तुझ्या वैयक्तिक जीवनात वापर. पण तू इन्फ्लुएन्सर आहे, तुझ्याकडनं काय माणसाने शिकून घ्यायचं म्हणलं तर तू हे शिकायचं काय नाही. तू ज्याचं नेतृत्व करतोय त्याचं नेतृत्व केलं पाहिजे. पण इन्फ्लुएन्सर म्हणून तू काय देतोय शिव्या? आणि ते पण आता दिला तो कोणाच्या? कोल्हापूरकरांच्या पूर्ण ज्या भावना आहेत त्या भावनेशी शिव्या द्यायलायस तू. त्या भावनेला शिव्या द्यायलाय, त्यांच्या असूरला शिव्या द्यायलाय. ज्या मठाची जी हत्ती होती त्या मठातीला, त्या जैन समाजाला, त्या मंदिराला शिव्या दिल्यासारखं झालं करतं. प्रत्येक वाक्यात तुझ्या साला. आणि तू कशी आईवरनं घाण शिवी दिलीस. शिव्या आम्हा कोल्हापूरकरांना आणि सांगलीकरांना सुद्धा येत आहेत, एवढं लक्षात ठेव हिंदुस्थानी भाऊ. पण आम्ही त्यात देत नाहीत, कारण आम्हाला सुद्धा चांगले संस्कार आहेत. आम्ही सुद्धा धर्माचं काम करतो, आम्ही सुद्धा देशाच्या हिताचं काम करतोय. म्हणून आम्हाला त्या तोंडून शिवाय देऊ वाटत नाहीत. कारण आपण एक सोशल मीडियावरती आल्यानंतर, आपल्या पुढे कॅमेरा आल्यानंतर आपल्यावर एक जबाबदारी पडते, ती म्हणजे चांगलं देण्याची. पण तुझ्यात ते चांगले गुण नाही. तुला कुणाची तरी चाटायची सवय लागली. तुझी याच्या मागची सुद्धा कार्यक्रम बघितले, कोणाचे तरी पैसे घेऊन, कोणाचं तरी गोडगुलाबी करून, कोणाला तरी एखाद्याला शिव्या द्यायचं. ह्याच्याशिवाय तू केले काय? आणि तुझं स्वतःचं अस्तित्व असं काय आहे? त्या संजय दत्त सारखी स्टाईल मारणं एवढंच तुझं अस्तित्व. अरे एसीत बसून कुठं धर्मरक्षण होत नसते. तू त्या व्हिडिओमध्ये काय म्हटलंयस की अंबानीला मुक्या जनावरांच्या भावना कळतात. अरे अंबानीला एवढ्याच जर मुक्या जनावरांच्या भावना कळत असतील, आणि तूच म्हणतोय त्या व्हिडिओमध्ये की अंबानी कट्टर सनातनी आहे आणि मी कट्टर सनातनी आहे, आणि तू जर एवढा कट्टर सनातनी, अंबानी एवढा जर कट्टर सनातनी असेल, तर मी एक कट्टर सनातनी म्हणून तुला एक अपेक्षा, तुझ्याकडनं एक अपेक्षा करतो की बाबा तू त्या अंबानीला आणि त्या पेटाला आणि तुला सुद्धा सांगतो की ज्या गया कत्तलखान्यामध्ये जातात ना, त्या अडवण्यासाठी तू किती प्रयत्न केला आणि त्या अंबानीने किती प्रयत्न केलाय. ज्या गोशाळा आहेत ना, त्या गोशाळा स्वतःच्या जमिनी विकून काय जण चालवत आहेत. कारण त्या गोशाळ्यात जे काही खर्च करायला असतो त्या गोवंशावरती किंवा गोमातेवरती, तो त्यांना परवडत नाही. पण गोरक्षक असल्यामुळे ते सगळं करतायत. तेवढं करतायत ते. तर तुझ्या त्या अंबानीला सांग, त्या मुक्या जनावरांच्या भावना तुला कळत नाहीत का? एवढंच तुम्ही जर रक्षण करताय ना, कारण हा मुद्दा खरं तर धर्माचा मुद्दा नव्हताच. हा मुद्दा होता तो फक्त एका हत्तीनेचा आणि तिथल्या कोल्हापूरवासियांच्या भावनेचा. तो मुद्दा तुम्ही धार्मिकतेकडे मुद्दाम नेताय, कारण तुम्हाला याला धार्मिक रंग द्यायचा आहे. आणि अंबानी म्हणजेच धर्म आहे आणि एखादा विशिष्ट पक्ष म्हणजेच धर्म आहे असं तुम्हाला भासवायचं आहे. आणि ते तुझ्यासारखे पैसे खाऊन किडा असेल ना, ते किडं हे निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. एवढीच जर काळजी असेल ना, तर रस्त्यावरनं फिरणाऱ्या कुत्र्यांच्या भावना तुला आणि त्या अंबानीला का कळत नाहीत? एवढीच जर तुला काळजी आहे ना, तर त्या कारखान्यांचं, जे काही कारखान्यांचं, ज्या उद्योगपत्यांची पाणी त्या नदीमध्ये जातं आणि तिथून मासे मेले जातात, त्यांची काळजी तुम्हाला का नाही? कुत्र्यांची काळजी नाही तुम्हाला, गयांची काळजी नाही, आणि जे वनात फिरतात त्या हत्तींची काळजी नाही. तुम्हाला फक्त भावनेशी खेळायचंय. आणि तू म्हणतोय ना तुम्ही सनातनी कट्टर धर्मी आहे, तू का सनातनी धर्म कट्टर धर्मी आहे, तू सनातनी कट्टर आहेस, तुझा अंबानी कट्टर आहे. मग ज्या मठातनं हत्ती नेली, ती हत्तीन काय धार्मिक नव्हती? तो मठ धार्मिक नाही का? तो धर्माच्या भाषा करत नाही? अरे कुठं रे, तुमच्या जिभेला हाड तर आहे का नाही? खरंच तू शिव्या देतोय त्याच्यापेक्षा जास्त शिव्या कोल्हापूरकर देतील, पण तुझ्या गांडीत तेवढा दम नाही. तू काय केलायस माहितीये का? तू जो व्हिडिओ केलायस ना, त्याचा कमेंट सेक्शन ऑफ करून ठेवलायस. तुझ्या दम असताना तू कमेंट सेक्शन ऑन करून ठेव, म्हणजे कोल्हापूरकर किती शिवाय देतेस
हे तुला कळतील. आणि त्या शिव्या ऐकून ना तुझ्या कानातनं राखातनं ना पू येईल पू. अशा शिव्या आम्हाला सुद्धा येतात आणि कोल्हापूरकरांना सुद्धा येतात आणि सगळ्या भारतीयांना नो महाराष्ट्रीयांना सुद्धा येतात आणि तुझ्या विरुद्ध ते बोलू पण शकतात. पण झाले काय, आमचे ते संस्कारच नाहीत. जय श्रीराम म्हणून आणि धर्माची बाजू घेऊन कोणाला दुसऱ्याला शिव्या द्यायच्या हे आमच्या संस्कृतीत नाही. आणि ते तुझ्यासारख्या किड्यांच्या संस्कृतीत आहे. कारण का तर कुणाचे तरी पैसे घेतले असते त्या बोजाखाली तुला काम करायचं. तू म्हणला माझं घर अंबानी चालवते का, माझं घर कोण चालवते का, मग तुला राग यायची गरजच काय होती त्या याची. कारण तिथं जनसमुदाय उतरला होता, एक कोल्हापूरकर उतरले होते आणि सगळे कोल्हापूरकर उतरले होते राजकारणी. आणि भलेही राजकारण करत असतील पण ते राजकारणी त्या समर्थनात उतरले ते हत्तीन परत आणण्यासाठी. आणि हत्तीने ही जंगलात राहावी असं तुला वाटत असेल किंवा तुझ्या त्या अंबानीला वाटत असेल किंवा सगळ्यांना जर वाटत असेल ना, काही जणांना याला धार्मिक रंग देऊन हत्ती हा स्वतंत्र राहायला पाहिजे. मग स्वतंत्र राहायला पाहिजे तर वनतारातच का, हा प्रश्न आहे. आणि तू म्हटलास का नाही अंबानीची काय चूक नाही, पेटाची चूक आहे. पेटानं पिटिशन टाकलं आणि पेटानं सांगितलं आणि न्यायालयानं सांगितलं की अंबानीकडे जा. पण ह्याच्या मागचा तू एवढं रिसर्च करून काय काय कागद दाखवत होतास ना, ह्याच्या अगोदर अजून जर रिसर्च करायचा होता. अरे भाडकाव एखाद्या त्या अंबानीचं पैसे खाऊन त्यानं दिलेली तेवढी कागद तपासला, पण त्याच्यानंतरची कागद सुद्धा भाडकाव जरा तू तपासायला पाहिजे होतास. नुसतं शिवाय देऊन होत नसते, रिसर्च सुद्धा करायला लागते. पेटा त्या कोल्हापुरात यायच्या अगोदर, पिटिशन दाखल करायच्या अगोदर, याचिका दाखल करायच्या अगोदर तिथं वंताराची टीम आली होती आणि त्यांनी तुम्हाला देणगी देतो मग आम्हाला हत्ती द्या असं सांगितलं होतं. त्यानंतर गावकऱ्यांनी नाही म्हणून सांगितलं आणि त्यानंतर पेटा हे शस्त्र बनवून त्यांनी तो हत्ती नेलाय. त्यामुळे कोल्हापूरवासियांना राग आहे तो अंबानी बद्दलचा. आणि पेटाबद्दल जर राग असेल तर ते मी तुम्हाला सांगितलं पेटाला काय काम करायचं. आणि तू कुत्र्यासारखं त्यांची जी हाड खातोस ना, तर तू काय काम करायचं हे आम्हाला माहित आहे. आणि खरं तर ही मोहीम त्या अंबानींना, अशा कुत्र्यांना, अशा किड्यांना ना पैसे देऊन चालले की आमच्या संदर्भात बोला आणि याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केलाय. धार्मिक जरी रंग असला तरी जैन मठ हा सुद्धा धार्मिकच आहे आणि धर्माचंच काम करतो. मला समजत नाही फक्त एक हत्ती एका मठाचा नेलाय आणि याला धार्मिक रंग द्यायची काय गरज आहे. याला धार्मिक रंग द्यायची गरज नसताना सुद्धा असे काही किडे त्याला धार्मिक रंग देत आहेत आणि धर्मात तिढ निर्माण करण्याचं काम सुद्धा असे हे शिव्या खाव भाडा तुकड्यावर पळणारी कुत्री करत आहेत. आणि यांच्यापासून सावधान राहा. अशी कुत्री एक नाही, अजून भरपूर किडे असे पैसे दिल्यानंतर वळवळ करून पुढे येणार आहेत. पण कोल्हापूरकर वाशी असो किंवा महाराष्ट्रीयन असो, ह्या हुकुमशाही विरुद्धचा हा जो लढा चालू आहे आपला, हा लढा कायम चालू ठेवा आणि आपली महादेवी हत्तीन परत आणण्यासाठी हा प्रयत्न आपण चालू ठेवला पाहिजे. बुटं चाटणाऱ्यांना भावना कळत नसतात, यांना कळत असतात पैसे. त्यामुळे असे भाडकाऊ भाव जे आहेत ते भरपूर बोलतील, पण आपण त्यांच्यासारखं बोलायला नाही. आपण सत्याच्या बाजूने बोलू आणि हा संदेश जास्तीत जास्त शेअर करा. कारण त्या भाडकाऊ पैसेवाल्यांचे बाय चाटणाऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचू द्या.